सोलापूरच्या गारमेंट उद्योगाला मिळणार उभारी। राज्य शासनाने 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्याची जबाबदारी आता शाळा व्यवस्थापन समितीवर सोपवली आहे। त्यामुळे सोलापूरच्या गारमेंट उद्योगाला उभारी मिळणार आहे। शासनाच्या या निर्णयामुळे गारमेंट उद्योजकांना दिलासा मिळाला आहे। यासाठी आमदार सुभाष देशमुख यांनी सरकारकडे पाठपुरावा केला होता। विद्यार्थ्यांसाठीच्या गणवेशासाठी एकाच कंपनीकडून कोट्यवधी रुपयांची कापड खरेदी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बदलला आहे। विद्यार्थ्यांना आता शाळा व्यवस्थापन समिती गणवेश देणार आहे। सोलापूर जिल्हा परिषदातील मुलांचे गणवेश शिवणारी चांगली यंत्रणा आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात निविदा बोलावून एकाच कापड उत्पादक कंपनीकडून कोट्यवधी रुपयांचे कापड खरेदी करण्यात आले। ते महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत महिला बचत गटांकडून शिवून घेतल्यानंतर शाळांना वितरित करण्यात आले होते। मात्र शैक्षणिक सत्र संपत आले तरी अनेक शाळांना गणवेश मिळाले नाहीत। अनेक ठिकाणी गणवेशाचा दर्जा सुमार असल्याची चर्चा होती। फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी आधीचा निर्णय रद्द केला आहे।